आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत कत्तल करण्याच्या उद्देशाने गायीची वाहतूक श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी पकडली। मिरजेतील टाकळी रोडवर कत्तल करण्याच्या उद्देशाने गायीची वाहतूक श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी पकडली असून एक बोलेरो पिकअप सह 3 गायी आणि एक कालवड मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे। याबाबत बोलेरो पिकअप चालक चेतन सुरेश कांबळे राहणार मसूर गुप्पी तालुका अतनी जिल्हा बेळगाव कर्नाटक याला ताब्यात घेण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक बोलेरो पिकअप मधून कत्तल करण्याच्या उद्देशाने गायीची वाहतूक कर्नाटक राज्याकडे होणार असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी पहाटे डायल 112 व या पोलीस प्रशासनाच्या आपत्कालीन क्रमांकास माहिती दिली व सापळा रचला। एक बोलेरो पिकअप ही संशयास्पदरित्या मिरजेतील टाकळी रोडवर आढळून आली। कार्यकर्त्यांनी ती अडवली। सोबत असलेल्या पोलिसांनी चौकशी केली व गाडीच्या मागे दाटीवाटीने 3 गायी एक कालवड हे त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था न करता बांधून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी याबाबत जनावरांच्या वाहतुकीचा गाडी चालवण्याचा परवाना चालकाकडे विचारला असता त्याच्याकडे कोणताच परवाना आढळून आला नाही। गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी सदरची जनावरे व चालकाला ताब्यात घेतले व मिरज शहर पोलीस ठाण्यात चालकाच्या विरोधात प्राण्यांचा छळ अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विनायक माइंडकर यांनी दिली आहे। कत्तल होऊ नये यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी कर्नाटकातून येणाऱ्या सगळ्या मार्गावर आम्ही सध्या पाळत ठेवून आहोत। काल आपल्याला ही कर्नाटकात जाणारी महाराष्ट्रातून 4 गायी घेऊन गाडी जाणार आहेत अशी आपल्याला टीप मिळाली होती आणि आपण ग्रामीण भागामध्ये या गाडीवर कर्नाटक पासिंग असलेल्या या गाडीवर पाळत ठेवून होतो आणि ही गाडी कुकटोळी मार्गे बेळंकी मार्गे अशी कर्नाटकात जाणार होती। मात्र त्या गाडीला अंदाज लागला की आम्ही सगळे इथं थांबलेलो आहोत। ही गाडी परत मिरज शहराच्या दिशेनं आम्हाला चकवा देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना सर्व शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान राखून ही गाडी पकडली आणि मिरज शहराच्या हद्दीत रात्री 1 ते 1:30 वाजायच्या सुमारास ही गाडी पकडलेली आहे आणि या गाडीमध्ये 4 देशी गायी कापायसाठी कर्नाटकात जाणार होते। आम्ही ड्रायव्हरशी संवाद साधला असता आम्हाला असं समजलं की बकरीच्या पार्श्वभूमीवर या गायी कापायसाठी कर्नाटकात चाललेल्या आहेत। सध्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समिती म्हणजेच आद्य गोरक्षक छत्रपती शिवराय गोरक्षा समिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असं आपण या संस्थेच्या वतीनं आपण सध्या गोरक्षणाचं कार्य करत आहोत आणि मिरज पोलीस स्टेशनच्या वतीनं आपल्याला चांगलं सहकार्य मिळतंय आणि या गाडीवर आणि कोण मालक म्हणून ते काही दाखवू शकत नाही आहेत। त्यामुळे या गाडीवर प्राणी संरक्षण कायद्याच्या अनुषंगाने आपण ॲनिमल क्रुएलिटी ॲक्ट प्रमाणे आपण गुन्हा दाखल करत आहोत। या गायीवर सगळी कारवाई पूर्ण झालेली आहे आणि या गायी निमशिरगावला वेद खिलार गोशाळेमध्ये या आम्ही पाठवत आहोत। बकरीच्या पार्श्वभूमीवर आम्ही तर सगळे गोरक्षक सगळीकडे गस्त घालत आहोत आणि पोलिसांचं सहकार्य आहेच, मात्र अजून सुद्धा पोलिसांकडून आपल्याला भरपूर सहकार्य आवश्यक आहे की जेणेकरून देशी गायींची आणि बैलांची गोवंशाची कत्तल होऊ नये यासाठी आता बकरीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच गायी आणि बैल आपल्या शहरात कापायसाठी येण्याची शक्यता आहे, तरी पोलीस स्टेशनने सुद्धा यामध्ये लक्ष घालावं ही आमची गोरक्षकांच्या वतीनं विनंती आहे। नागरिकांना आव्हान आहे की आपल्याकडं शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांचे नंबर असतीलच आणि तुम्हाला अशी काही संशयास्पद गाय बैल काय गोवंश कुठं जात असताना आढळला तर आम्हाला वेळी संपर्क साधावा की त्या निमित्तानं आपण गोरक्षण करू शकू।